मला अजिबात वाटलं नव्हतं इतकं सुंदर हेअर ब्लोआउट माझं मला करता येईल, ते पण फक्त 1 तासात. नाही म्हणजे तासभर काय हेअर स्टायलिंग करत बसले नव्हते मी. मग कसं केलं ते स्टेप बाय स्टेप सांगते. सो लाँग ट्रेन जर्नी नंतर वेडिंग व्हेन्यूवर पोहोचल्यावर हेअर वॉश केलेला मी. आणि इथे माझे केस पूर्ण सुकलेले नाही आहेत. सो डॅम्प हेअरवर आपण हे स्टायलिंग करतोय. बाय द वे, याआधी मी कधीच हेअर स्टायलिंग केलेलं नाहीये असं म्हणायला हरकत नाही. पण आता मी असं ठरवलं, हीटलेस किंवा लेस हीट यूज करून हेअर स्टायलिंग करून बघते. म्हणून हे ब्लोआउट रॉड्स ऑर्डर केलेले मी. सेट ऑफ 3 मध्ये येतात हे, आणि असं फॅब्रिक पण छान आहे. जसे मी स्टार्टिंगलाच म्हणाले, माझ्याकडे मॅक्स 1 तास होता, म्हणून हा व्हॉल्युमायझर ब्रश यूज करते मी. ओव्हरनाईट ठेवता येणार असेल तर हीटलेस पण करू शकतो. आधी मी फ्रंट सेक्शनचे केस आतल्या आणि बाहेरच्या दोन्ही बाजूने या व्हॉल्युमायझर ब्रशने विंचरून घेतले आणि नंतर आतल्या बाजूने रॉडमध्ये गुंडाळून क्लिप लावून घेतली. नंतर उरलेले केस हाफ डिवाइड करून दोन्ही साईडला सेम आतून बाहेरून 2-3 वेळा ब्रशने सेट करून रॉड्स लावून घेतले. आणि जरी खूप ईज दिसत असेल व्हिडिओमध्ये, तरी माझ्या छोट्याशा जीवाला ह्या ब्रशने खूप जास्त कष्ट पडत होते, त्यामुळे हात दुखायला लागले. बाकी मी कशी रेडी झाले ते पार्ट 2 मध्ये बघूया.